उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडलेली दिसत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व शिवसेना संपर्क नेते खासदार संजय राऊत यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे व जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील व सर्व शिवसेना पदाधिकारी यांची आढावा बैठक पार पडली। या शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी, महिलांनी व काही संघटनात्मक प्रमुख कार्यकर्त्यांनी सुनील शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केलाय। या पक्षप्रवेशात शिंदे गटातील महिला पदाधिकारी नानक सावंत्रे, किरण जाधव, योगेश गायकर, हमीद पठाण, नवनाथ हाफसे, राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण ठोंबरे, अण्णासाहेब अंबोरे, महेश कुमावत, अतुल चौधरी, शिर्डी शहरातील हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज जाधव, प्रकाश करपे, ज्ञानेश्वर वैद्य, राजूभाई शेख, सागर वाल्हेकर, सैदास मोहिते, प्रतीक जाधव, आकाश मुंडे, राहुल कोतकर, कुमार भोर, दिनेश दळवी, सचिन कांबळे, दगडू राक्षे, रजत शेख, सचिन गव्हाणे, योगेश जाधव, प्रतीक जाधव, वसीम शेख, वैभव राजगिरे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। यावेळी युवा सेना विस्तारक नितेश साटम, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, दत्ता पाटील कडू, उपजिल्हा प्रमुख अमर कतारी, असलम शेख, राहाता तालुका प्रमुख संजय शिंदे, सोमनाथ गोरे, श्रीरामपूर तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर, कोपरगाव तालुका प्रमुख भारत मोरे, श्रीरंग चांदगुडे, संगमनेर तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, भीमाशंकर पावसे, कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा, बालाजी गोरडे, संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, संगमनेर विधानसभा प्रमुख योगेश खेमनार, उपतालुका प्रमुख सचिन आसने, कृष्ण अहिरे, शहर संघटक आसिफ तांबोळे, विधानसभा संघटक दीपक साळुंके, युवा सेना तालुका प्रमुख अक्षय गुंजाळ, विधानसभा प्रमुख विजय सातपुते, दीपक वराळे, अक्षय गाडे, इम्तियाज शेख, अमोल डुकरे, निखिल पवार, प्रमोद टाकसाळ, मुश्ताक शेख, आकाश कानडे, सौरभ वालझाडे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व काही प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। शिंदे गटात गेलो त्याच्या मागे एक कारण होतं की ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे बाजूला निघाले त्यावेळेस उद्धव साहेबांना जे प्रतिज्ञापत्र तयार करायचे होते त्यावेळेस आम्हाला जे पूर्वीचे काही नेतृत्व होतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते जे स्टॅम्प ते पुरवलेच नाही। नंतर आम्ही स्वतःहून ते स्टॅम्प घेतले पण ती स्टॅम्प जायची शाश्वता पण नव्हती। स्टॅम्प आम्ही तयार केले, नाना भाऊके जे तालुका प्रमुख होते त्यावेळेस, तर त्यावेळेस ती स्टॅम्प आम्ही तयार करून सुद्धा दिले जरी असते तर ती शाश्वता नव्हती। तर अशी काहीतरी नेतृत्व होतं त्यावेळेसच्या अशा घडामोडी होत्या, त्यामुळं आम्ही तो नेतृत्व असं असल्यामुळं आम्ही आनंद एवढाच वाटला का आमचा मित्र जिल्हा प्रमुख झाला, म्हणजे एक सच्चा शिवसैनिक जिल्हा प्रमुख झाला तर तो शिवसेना वाढविल आणि पक्ष वाढविल हे आम्हाला 100% त्याच्यावर गॅरंटी। त्यामुळं आम्ही परत उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाचंच काम करणार आता। सचिन कोते यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी आंतरराष्ट्रीय स्थळ आहे, इथं जेवढे वार्ड आहे तेवढ्या शाखा इथे ओपनिंग होतील, बाजूला गेले कार्यकर्ते ते सगळे एकजूट होतील परत, एवढी खात्रीनुसार मी बोलतो। जिल्ह्याचे संपर्क नेते सुनील शिंदे साहेब आणि जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या नेतृत्वात आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवेश केलेला आहे आणि पुढील काळात आम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहू आणि जे पक्ष जबाबदारी देईल, जे काम देईल ते आम्ही काम करायला तयार आहे। शिंदे गटातून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या शिवसेनेत प्रवेश केला, पण मी प्रवेश केला इथून पुढं सर्व कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आणणार आणि जबरदस्त शिवसेना आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व उभे करणार। असंख्य कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे आणि आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत थोड्याच दिवसात ते दिसून येतील। सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. पुढे माझ्यावर जी पक्ष जबाबदारी देईल मी प्रामाणिकपणे पार पाडेल. प्रभू श्रीरामचंद्र जन्म उत्सव निमित्त काल शिर्डीमध्ये पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने आमदार सुनील शिंदे साहेब हे काल शिर्डीत आले असताना काल उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचा आम्ही एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. त्या मेळाव्यामध्ये उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातले काही पदाधिकारी, शिंदे गटातले काही पदाधिकारी, काही संघटना यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. त्यात माझे जुने सहकारी मित्र नानक सावंतरे असतील, त्यांच्या बरोबरचे कार्यकर्ते, काल 25-30 कार्यकर्ते त्यांच्या बरोबरचे, त्यानंतर हिंदू गर्जना प्रतिष्ठान मनोज जाधव त्यांच्या नेतृत्वाखालचे 50-60 कार्यकर्ते काल यांनी सगळ्यांनी मिळून काल शिवसेना या संघटनेत प्रवेश केला. त्याबद्दल मी त्यांचं एकदा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी कार्यास त्यांना शुभेच्छा पण देतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.